नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करियर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। टीईटी परीक्षा 2025, राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन परीक्षा आणि अपकमिंग सगळ्याच परीक्षांसाठी आपल्या केसागर पब्लिकेशनच्या चॅनलवरती लेक्चर चालूच असतात। सध्या आपण आज जो एक बुक रिव्ह्यू बघणार आहोत तो आहे केंद्र परीक्षा भरती पेपर दुसरा, जो की खूप महत्त्वपूर्ण असा सिलेबस आहे। आणि सिलेबस पाहता विद्यार्थ्यांना जे टेन्शन येतं ते टेन्शन या बुक रिव्ह्यू पाहिल्यानंतर दूर होऊन जाईल। कारण का जो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे तो सिलेबस कव्हर करणारा अतिशय मार्गदर्शक असा एक संदर्भ ग्रंथ आपण इथे घेऊन आलेला आहोत केसागर पब्लिकेशनचा। तर या पुस्तकातून तुमच्या एक्झाम साठी सिलेबसची जी नीड आहे ती सगळी पूर्ण होणार आहे आणि केंद्र परीक्षा पेपर भरती शिक्षण विस्तार अधिकारी या परीक्षांसाठी हे पुस्तक वन स्टॉप सोल्युशन ठरणार आहे। तर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। ठीक आहे, ओके। तर आता ही जी पुस्तकं आपण इथे दाखवतोय तर या पुस्तकाच्या परचेस लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या असतात। डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत चला। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वरून तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरती पोहोचता, तिथे तुम्ही लॉग इन रजिस्टर करून घ्या। लॉग इन रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी दिसून येतील आणि इथून तुम्ही पुस्तकं मागवू शकता। पुस्तक मागवल्यानंतर 7 ते 8 दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला घरपोच मिळून जातं। ठीक आहे, ओके। याच्या व्यतिरिक्त आपली पुस्तकं Amazon, फ्लिपकार्ट वरती पण अवेलेबल आहेत किंवा जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता। ठीक आहे। तर हे जे पुस्तक आहे केंद्र प्रमुख भरती परीक्षा पेपर 2 या पुस्तकामधून आपला नक्की कोणता आणि कशा प्रकारे सिलेबस कव्हर होणार आहे ते आपण इथे बघूया, म्हणजे तुमचे जे डाऊट आहेत अभ्यासक्रमासंदर्भात ते सगळे इथं क्लिअर होऊन जातील। तर बघा, शिक्षण खात्याशी निगडित तसेच शिक्षणशास्त्र विषयाअंतर्गत अनेक यशोदायी संदर्भांचे विद्यार्थी प्रिय आणि सिद्धहस्त लेखक डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांच्या गाड्या व्यासंगातून हा साकारलेला संदर्भ आहे, लक्षात घ्या। तर समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख भरती परीक्षा पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक लेखक आहेत शशिकांत अन्नदाते सर, केसागर पब्लिकेशन। ठीक आहे, ओके। आता इथे बघा, आयबीपीएस स्पेशल आपण सगळीकडे बघतोय की आयबीपीएस पीसीएस पॅटर्न जो आहे ना तो ईच अँड एव्हरी एक्झाम साठी लागू केला जातोय। सो इथं तुम्हाला हे जे समूह साधन केंद्र समन्वय म्हणजे केंद्र प्रमुख भरती परीक्षा पेपर दुसरा जो आहे ना याच्यामध्ये तुम्हाला राज्य घटनेतील शिक्षण विषयक तरतुदी, शिक्षण क्षेत्रातील प्रमुख संस्था, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, अभ्यासक्रम मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पद्धती, विषय निहाय आशय ज्ञान, संप्रेषण कौशल्य हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये मिळत आहे। 4थी सुधारित आवृत्ती आहे, नवीन एडिशन आहे, लक्षात घ्या। याच्यामध्ये तुम्हाला राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर 2023, राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, समूह साधन केंद्र समन्वय कर्तव्य निपुण भारत अभियान हे सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जात आहे, लक्षात घ्या। आणि हे पुस्तक शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे। ओके, क्लिअर। आता या पुस्तकाची इंडेक्स आपण बघूया। इंडेक्स बघितल्यानंतर तुम्हाला अजून एक आयडिया येऊन जाईल। चला बघा, अनुक्रमणिका बघूया। तर हे जेव्हा तुम्ही अनुक्रमणिका बघाल ना तेव्हा तुम्हाला डेफिनेटली वाटेल की हा हेच पुस्तक मला पाहिजे होतं जे माझा पेपर दुसरा संपूर्ण कव्हर करेल। तर बघा, याच्यामध्ये अनुक्रमणिकेमध्ये जेव्हा आपण जातो ना तेव्हा पहिला टॉपिक किंवा पहिला भाग म्हणा, पहिला टॉपिक किंवा पहिला भाग समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख पदाची कर्तव्ये आणि कामकाजाची पद्धती। ओके, आता याच्यामध्ये बघा आपल्याला वाटतं की हे कर्तव्य आहेत खूप सोपे आहेत, काही अवघड नाहीये, पण प्रॉपर तुम्हाला ही सगळी कर्तव्ये करावी लागतात। जसं की केंद्र प्रमुखांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यामध्ये आपल्याला सुरुवातीला प्रशासकीय कर्तव्ये की त्यांची प्रशासकीय कर्तव्ये काय आहेत, कार्यालयीन कर्तव्ये काय आहेत, शैक्षणिक कर्तव्ये काय आहेत आणि तिन्ही प्रकारची कर्तव्ये जेव्हा आपण इथे एकत्र करतो तेव्हा इथे तुमचे क्वेश्चन बनतात, शफल करून दिले जातात। त्याच्यामध्ये प्रशासकीय कर्तव्ये तुम्हाला ओळखावी लागतात आणि कार्यालयीन किंवा शैक्षणिक कर्तव्ये तुम्हाला ओळखावी लागतात। तर असं छोटे छोट्या गोष्टी असतात, पण जेव्हा आयबीपीएस टीसीएस पॅटर्न मध्ये क्वेश्चन विचारले जातात तेव्हा तिथे आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं। ओके, नेक्स्ट आहे
केंद्र संमेलनाचं आयोजन ठीक आहे कशा पद्धतीने केलं जातं? केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्र याच्यामध्ये केंद्र प्रमुख या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यास मान्यता देण्याबाबत 21 ऑगस्ट 2025 IMP करा. नवीन एडिशन आहे आणि सगळं नवीन कंटेंट याच्यामध्ये तुम्हाला मिळत आहे जे एक्झाम मध्ये तुम्हाला दिसेल. ओके. समूह साधन केंद्र समन्वयक जे आता आपण बघितलं होतं पदभरतीबाबत मार्गदर्शक सूचना दिनांक 29 ऑगस्ट 2025 आणि पदभरतीचे मार्ग हा सगळा भाग तुम्हाला चॅप्टर 1 मध्ये मिळत आहे ज्याच्यामध्ये आपण केंद्र प्रमुखांची कर्तव्ये जबाबदाऱ्या पाहत आहोत. ठीक आहे. ओके. सेकंड आहे विस्तार अधिकारी शिक्षण पदाची कर्तव्ये आणि कामकाजाची पद्धती. बघा विस्तार अधिकारी शिक्षण यांची कर्तव्ये काय आहेत? नगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांची कामं काय आहेत? ओके. हे तुम्हाला पुस्तकात कव्हर करून दिले. तिसरा टॉपिक येतो भारतीय राज्यघटना आणि प्रमुख शिक्षण विषयक तरतुदी. लक्षात घ्या आता भारतीय राज्यघटनेच्या बाबतीत काय होतं विद्यार्थ्यांना वाटतं की भारतीय राज्यघटना सोपी आहे सगळ्याच परीक्षांमध्ये इंडियन पॉलिटी विचारलं जातं पण ह्या ज्या परीक्षा असतात ना स्पेशली तिथं त्यांनी काय दिलेलं असतं माहितीये की शिक्षण विषयक तरतुदी तुम्हाला अभ्यासायचे. पॉलिटीचा अभ्यास खूप मोठा आहे पण ह्या एक्झामची नीड काय आहे की शिक्षण विषयक तरतुदी पाहिजेत. बरोबर. तर इथं तुम्हाला राज्यघटना आणि लोकशाही भारतीय राज्यघटनेतली महत्वाची कलमं जी शिक्षण विषयक रिलेटेड असतील. भारतीय राज्यघटनेचे सोर्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला फंडामेंटल राईट्स आहे निवडणूक प्रक्रिया लोकसभा राज्यसभा राज्य विधिमंडळ 73वी घटनादुरुस्ती 74वी घटनादुरुस्ती हे सगळं तुम्हाला कशामध्ये अभ्यासायचं आहे? भारतीय राज्यघटना आणि प्रमुख शिक्षण विषयक तरतुदी. ठीक आहे. ओके. क्लिअर. आता प्रमुख शिक्षण विषयक तरतुदीमध्ये हायलाइटेड पॉइंट्स तुम्हाला कोणते करावे लागतील? ज्याच्यामध्ये 42वी घटनादुरुस्ती आहे 86वी घटनादुरुस्ती आहे धार्मिक शिक्षणात सहभागी न होण्याचं स्वातंत्र्य आहे जे फंडामेंटल राईट्स अंतर्गत आर्टिकल येतात. अल्पसंख्याकांचे सांस्कृतिक शैक्षणिक हक्क फंडामेंटल राईट्स अल्पसंख्याकांचे शिक्षण विषयक हक्क फंडामेंटल राईट्स आणि राज्यघटनेतील शिक्षण विषयक प्रमुख तरतुदी. ठीक आहे. ओके. मोफत शिक्षण वगैरे. तर याच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. आपण कॉमन सिलेबस जर करत बसलो सगळेच आर्टिकल केले सगळेच घटना दुरुस्त्या केल्या तर ते तुम्हाला परीक्षेमध्ये दिसणार नाहीत कारण ह्या परीक्षेचा जो सोर्स आहे बरोबर पद जे आहे ज्या पदासाठी ही परीक्षा कंडक्ट केली आहे ना तर ते शिक्षण विषयक आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथं शिक्षण विषयक तरतुदी करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ओके. क्लिअर. तर हा झाला तुमचा तिसरा टॉपिक. त्याच्यानंतर चौथा टॉपिक कोणता आहे बघा बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 आणि आपल्या महाराष्ट्र राज्याची नियमावली काय आहे. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला जो अधिनियम आहे 2009चा तो अधिनियम त्या अधिनियमाअंतर्गत असलेले आर्टिकल वगैरे सगळे व्यवस्थित करावे लागतात. त्याच्यानंतर 2009 नुसार शाळेसाठी काय आवश्यक मानके आणि नियम आहेत तेही तुम्हाला करावं लागतं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र बालकांचा आता आपण महाराष्ट्र राज्याची एक्झाम देतोय सो तुम्हाला इथं महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 शिकायचा आहे. विना अनुदानित शाळेमध्ये 25% प्रवेश राखीव शिक्षण हक्क कायद्यातील राखीव जागेसंबंधी तरतुदी असतील. महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वंचित गटातील बालकांना आणि दुर्बल गटातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देण्याकरता जागा राखून ठेवण्याची रीत नियम 2012. आता हे जे नियम वगैरे असतात ना हे तुम्हाला व्यवस्थित करावे लागतात. लक्षात घ्या याच्यावरचे क्वेश्चन जर आले तर ना आपण इलिमिनेशन मेथड वापरू शकतो ना आपण अंदाजे उत्तर देऊ शकतो. कारण का तर इथं फॅक्च्युअल डाटा असतो सगळा आणि तो फॅक्च्युअल डाटा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट बघा बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005. बघा याच्यामध्ये तुम्हाला बाल हक्क संरक्षण अधिनियमातील कलमांची संक्षिप्त माहिती दिली. तुम्ही जर ओरिजिनल गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट काढून बघितले तर समजत नाहीत आणि त्याच्यातून नक्की काय करायचं हेही आपल्या लक्षात येत नाही. सो तुम्हाला काय करायचंय याच्यामध्ये तुम्हाला इथं जे दिलेलं आहे पुस्तकामध्ये जसं की प्रकरण 1 आहे प्रकरण 2 राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग प्रकरण 3 आयोगाची कार्य आणि अधिकार प्रकरण 4 आहे राज्य बाल हक्क संरक्षण आयोग प्रकरण 5 बाल न्यायालय प्रकरण 6 वित्त लेखे लेखा परीक्षण आणि प्रकरण 7. तर किती प्रकरण आहेत कोणत्या प्रकरणामध्ये काय आहे हे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. सो तुम्ही हा जो टॉपिक आहे हा टॉपिक पुस्तकामधून व्यवस्थित कव्हर करू शकता. नेक्स्ट आहे मानवी हक्क आयोग
संयुक्त राष्ट्रांचा मानवी हक्क आयोग, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राज्य मानवी हक्क आयोग. तर लक्षात घ्या पुस्तकाचं इम्पॉर्टन्स का आहे. आता फॉर एक्झाम्पल सिलेबस मध्ये दिलंय तुम्हाला की बाल हक्क संरक्षण आयोग, बरोबर. इच अँड एव्हरीथिंग आपण सर्च करू शकतो का, नाही करू शकत. आणि जरी केली तरी सुद्धा आपल्या परीक्षेची डेप्थ किती आहे ते एक गाढे व्यासंगी लेखकच तुम्हाला इथं हे कंटेंट देऊ शकतात. म्हणून लक्षात घ्या जास्त टेन्शन वाढवण्यापेक्षा बेस्ट आहे की चांगल्या लेखकांची पुस्तकं वापरणं आणि एक्झाम क्वालिफाय करणं. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, तर राज्य मानवी हक्कावरती क्वेश्चन असतात. याच्यामध्ये तुम्हाला राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि राज्य मानवी हक्क आयोग दोन्ही करावे लागतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. तर इथं जर आपण बघितलं तर आपल्याला राष्ट्रीय आणि राज्य दोन्हीमध्ये कंपॅरेटिव्हली क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आणि बाल हक्क संरक्षण आयोगाची मानकं काय आहेत याच्यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन बनवू शकतात. सो आपल्याला राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील राज्य बाल हक्क संरक्षण आयोग इथं कंप्लीट करावे लागतात. तर हा आहे 6 नंबरचा टॉपिक. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट इथं तुम्हाला 7 नंबरचा टॉपिक आहे. खूप छान असं पुस्तक डिझाईन केलंय. प्रत्येक पॉइंट तुमचा सिलेबस मधला इथं कव्हर होतोय. ओके, तर 7 नंबरचा टॉपिक बघा, केंद्र आणि राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती आणि इतर महत्वाच्या योजना. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम साठी. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला सिलेबस मध्ये जेवढं दिलंय सगळं इथं आहे. जसं की राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय भारतीय सैनिक महाविद्यालय डेहराडून येथील सरकारी शिष्यवृत्त्या, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना इयत्ता 5वी इयत्ता 8वी, धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली केंद्र पुरस्कृत मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना, धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी बेगम हजरत महल, लक्षात घ्या बेगम हजरत महल शिष्यवृत्ती योजना. आता इथं जे पुस्तकामध्ये सरांनी ज्या योजना दिल्यात ना, कोणत्याही योजनांवरती क्वेश्चन येऊ शकतात. असं नाही की तुम्ही 2च योजना केल्या आणि मग बाकीच्या योजना सोडून दिल्या, तर तसं करू नका. ठीक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना. त्याच्यानंतर आहे आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती. तर हे कन्फ्यूज होणार आहे, बरोबर. वारंवार तुम्हाला रिवाइज करावं लागणार आहे. पण पुस्तकामध्ये जेवढं परीक्षेला विचारलं जाणार आहे तेवढंच कंटेंट तुम्हाला दिले. संस्कृत शिक्षण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्त्या. आता याच्यामध्ये शिष्यवृत्त्यामध्ये रक्कम पण दिलेली असते, लक्षात घ्या बरं का, किती रुपयाची शिष्यवृत्ती आहे वगैरे वगैरे. मराठी भाषा फाउंडेशन योजना 100% राज्य शासन पुरस्कृत योजना, सायबर ग्राम योजना, जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळातील अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विशेष सुविधा, जिल्हा बाल भवन योजना व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती, स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती, प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना विहित आर्थिक दराने मदत देणं, राज्यातील अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पाल्यांना विहित दराने शैक्षणिक अर्थव्यवस्था, इयत्ता 10वी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण, 11वी 12वी मुलींना मोफत शिक्षण, टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना, राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजना. एवढ्या सगळ्या योजना आहेत, लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्या योजनांमध्ये कोणत्याही योजनेवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ह्या सगळ्या योजना ज्या आहेत ना त्या व्यवस्थित अभ्यासायच्या आहेत. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट कोणता पार्ट आपल्या पुस्तकामध्ये कव्हर केलेला आहे बघा, अल्पसंख्याक. 7 नंबरचा टॉपिक आपण बघतोय. अल्पसंख्याक समाजाच्या संस्था आणि शाळांसाठी पायाभूत विकास योजना. ओके, त्याच्यानंतर आहे स्कीम प्रोव्हाइडिंग क्वालिटी एज्युकेशन टू मदरसाज. ठीक आहे, तर मदरसा मधून गुणवत्तापूर्ण शिक्षण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर आहे स्कीम फॉर प्रोव्हाइडिंग एज्युकेशन इन मदरसा ऑब्लिक मायनॉरिटीज. ठीक आहे, अल्पसंख्याक समाजाच्या संस्था ऑब्लिक मदरसांना शिक्षण देण्याबाबत योजना, केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम. याचे शॉर्ट फॉर्म पण लक्षात ठेवा, शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्म जोड्या लावाचा क्वेश्चन बनवू शकतो. ओके, ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या प्राथमिक शिक्षणात खंड पडू नये
याच्यासाठी काही विशेष योजना आहेत सरकारच्या. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, शिक्षण सेवक योजना, प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य जिल्हा परिषदांना अनुदाने, मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणासाठी सहाय्य, प्राथमिक शाळेतील पुस्तक पेढी योजना, जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळातील अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांना विशेष सुविधा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना जोडून बालवाड्या उघडणं, अपंग समावेशित शिक्षण योजना, ओके, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, समग्र शिक्षा आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस निवासी शाळा, नेताजी सुभाषचंद्र बोस निवासी वसतिगृह, परिवहन सुविधा, मोफत गणवेश योजना, मोफत पाठ्यपुस्तक, 25% प्रवेश सुविधा, त्याच्यानंतर स्थलांतरित मुलांचं शिक्षण, लोकजागृती, टीचर्स रिसोर्स पॅकेज आहे, अध्ययन समृद्धी कार्यक्रम, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा अशा कार्यक्रमावरती क्वेश्चन विचारले जातात. आणि होलिस्टिक रिपोर्ट कार्ड फॉर स्कूल, सर्वांगीण प्रगती कार्ड. तर हे असे कार्यक्रम, अशा योजनांवरती ना खूप क्वालिटी क्वेश्चन विचारले जातात. आणि हे क्वेश्चन तुमचे मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल मध्ये जातात. कारण का, तिथं तुम्ही इलिमिनेशन करून उत्तर देऊ शकत नाहीत, लक्षात घ्या बरं का. ओके, त्याच्यानंतर आहे बघा, जेवढ्या काही योजना आहेत त्या सगळ्या सरांनी पुस्तकामध्ये कंप्लीट केले. तुम्हाला एक्स्ट्रा कोणतंही पुस्तक वाचायची गरज नाही. टिंकरिंग लॅब आहे, त्याच्यानंतर तुम्हाला निपुणोत्सव आहे, बँड कॉम्पिटिशन आहे, शिक्षक प्रशिक्षण, राष्ट्रीय आविष्कार अभियान आहे, ओके, सायन्स एक्झिबिशन, पूर्व प्राथमिक स्तरावर सहाय्य, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रम. असं नाहीये की फक्त मुलींच्याच योजना विचारल्या जातात, लक्षात घ्या, इतर पण योजना तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, विशेष गरजा देष्टित बालकांसाठी समावेशित शिक्षण, ओके, त्याच्यानंतर आहे व्यवसाय शिक्षण, राज्यातील शिक्षण पद्धतीचा अध्यापन, अध्ययन आणि परिणाम यांचे बळकटीकरण, त्याच्यानंतर बूट पायमोजे योजना, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 अंमलबजावणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना, ओके, अशासकीय अनुदानित अध्यापक विद्यालयांना सहाय्यक अनुदाने, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संख्या, नियतकालिक मूल्यांकन चाचणी, राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण कार्यक्रम ज्याला NPEP, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. ओके, तर या सगळ्या योजना तुम्हाला इथं व्यवस्थित अभ्यासायच्या आहेत, हलक्यात घेऊन याला चालणार नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट आहे विद्यार्थी लाभाच्या योजना. सगळ्या योजना इथं विद्यार्थी लाभाच्या आहेत. ओके, ज्याच्यामध्ये पहिली योजना आहे ते खडूफळा जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, राष्ट्रीय साक्षरता अभियान, निरंतर शिक्षणाचे स्वरूप. तर योजना कधी चालू झाली, कोणी चालू केली, त्याचे लाभार्थी काय आहेत, त्याच्या कंडिशन काय, या सगळ्यांवरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळे फॅक्च्युअल राहतं सगळं, लक्षात घ्या. ओके, तर विद्यार्थ्यांच्या योजनेमध्ये अजून कोणत्या योजना येतात बघा, साक्षर भारत आहे, त्याच्यानंतर शैक्षणिक विकासाच्या योजना, शालेय पोषण आहार, मध्यान्ह पोषण आहार, अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत बस प्रवास योजना. ओके, त्याच्यानंतर आहे शिष्यवृत्ती. सिलेबस मध्ये हे हायलाइटेड करून दिलेलं आहे तुम्हाला शिष्यवृत्ती. तर आदिवासी विकास विभागामार्फत मागासवर्गीय कल्याण विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजना, आदिवासी मुला मुलींसाठी शासकीय वसतिगृहे, परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, प्रधानमंत्री फेलोशिप, समग्र शिक्षा अभियान, कायापालट अभियान, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता मिशन, स्वयंप्रभा स्कीम योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रिम योजना, अनुसूचित जाती नवबौद्धांच्या मुला मुलींना परदेशामध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती, राज्याशी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आहे, त्याच्यानंतर आहे उडान योजना, त्याच्यानंतर आहे तुमची विद्यावीरता अभियान. बघा असे जे अभियान वगैरे असतात ना, तर या अभियानांवरती पण तुम्हाला येणाऱ्या क्वेश्चनची संख्या जी असते ना ती थोडीशी जास्त असते. जस्ट एक मिनिट थांबा. तर बघा, तर असे जे अभियान वगैरे असतात ना, तर याच्यावरती क्वेश्चनची संख्या जास्त राहते. नेक्स्ट आहे राष्ट्रीय आविष्कार अभियान, बडे भारत
विद्यालक्ष्मी शैक्षणिक कर्ज योजना, विद्यांजली, UPSC ला पण याच्यावरती क्वेश्चन होता, नवभारत साक्षरता कार्यक्रम. आता बघा याच्यामध्ये ज्या योजना आणि कार्यक्रम असतात ना, तर केंद्र सरकारच्या योजना ईच अँड एव्हरी एक्झाम मध्ये विचारल्या जातात, लक्षात घ्या. पण तुमच्या पेपरचा भागच हा पूर्ण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळंच करावं लागणार आहे. त्याच्यानंतर आहे 9वा टॉपिक, विशेष गरजा असणारे विद्यार्थी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये बघा समावेशक शिक्षणाची संकल्पना, समावेशक शिक्षणाचा विकास आणि शिक्षणाची उद्दिष्टे हे आधी तुम्हाला कव्हर करावं लागतं. त्याच्यानंतर पारंपरिक शाळा आणि समावेशक शाळेतला फरक काय आहे, त्याच्यानंतर समावेशक शिक्षणाचा लक्ष्य गट काय आहे, समावेशक शिक्षणात शिक्षकाची भूमिका काय असेल, मतिमंद बालक, अस्थिव्यंग बालक, अध्ययन अकार्यक्षमता. ओके, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये करावं लागणार आहे. हा भाग TET ला सुद्धा आहे, लक्षात घ्या. ओके, देन पुढचा पार्ट तुम्हाला इथं पुस्तकामध्ये कव्हर केले आहे, सर्जनशील बालक. बघा विशेष गरजा म्हणजे याच्यामध्ये कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांचा पण आपल्याला अभ्यास करावा लागतो, लक्षात घ्या. असं नाही की फक्त जे मतिमंद असतील त्यांचाच, तर सर्जनशील बालक, प्रतिभाशील बालक, विशेष बालकांचे दिव्यांगाचे अधिकार आहेत, केंद्र शासनाच्या दिव्यांगासाठीच्या विशेष बालकांसाठीच्या योजना असतील, विकलांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार असेल, महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांगासाठीच्या विशेष बालकांसाठीच्या योजना, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल, दिव्यांग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य, दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव, समावेशक शिक्षण. तर हा जो भाग आहे ना स्पेसिफिक आहे, म्हणजे स्पेसिफिक तेच कंटेंट असणार आहे, त्याच्यावरतीच क्वेश्चन येणार आहेत. ओके, त्याच्यानंतर 10 नंबरचा टॉपिक आहे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शिक्षण. बघा याच्यामध्ये तुम्हाला अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि शासनाच्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अल्पसंख्याकाची व्याख्या, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे हक्क विषयक तरतुदी आहेत, त्याच्यानंतर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या काय समस्या असतात शिक्षण विषयक, सच्चर समिती कशाबद्दल आहे त्याचा अहवाल तुम्हाला विचारला जातो, अल्पसंख्याकाच्या कल्याणासाठी नवीन 15 कलमी कार्यक्रम आहे, राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोग कधी स्थापन झाली, कशासाठी स्थापन झाली, IDMI आहे, SPQEM आहे, केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक विद्यार्थी विषयक योजना आहेत. तर इथं हा अल्पसंख्याकांशी रिलेटेड स्पेशल पार्ट जो आहे ना तो तुम्हाला इथं कव्हर करून दिलेला आहे. त्याच्यानंतर 11 नंबरचा टॉपिक आहे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राशी निगडित महत्वाचे शासन निर्णय. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं अपडेटेड आहे, जसं की 3री ते 10वी शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुदा 2025, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2025, राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 याच्याशी रिलेटेड समिती गठन करण्याबाबत 2025. बघा बरेच इथं जे शासन धोरण आहेत ना, शासन निर्णय आहेत ते 2025 चे आहेत, म्हणजे तुम्हाला अपडेटेड काहीही कंटेंट विचारू द्या, काहीही अडचण तुम्हाला इथं येणार नाही. ओके, त्याच्यानंतर आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना. ओके, याच्यामध्ये शाळांमध्ये परसबाग उपक्रम 2025-26. ओके, त्याच्यानंतर शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अंगणवाड्यांमधील 3 ते 6 वर्ष बालकांकरता नवीन अभ्यासक्रम 19 मे 2025 पासून लागू करणं, राज्यातील सगळ्या माध्यमांच्या व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने सुरक्षा करावयाच्या उपाययोजना समावेशक सूचना 2025, शैक्षणिक वर्ष 25-26 पासून इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता 6 मे 2025, शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीबाबत 29 एप्रिल 2025, त्याच्यानंतर 3 ते 6 वयोगट पूर्व प्राथमिक शिक्षण खाजगी केंद्राची नोंदणी 2025, राज्यातल्या सगळ्या शाळांची जिओ टॅगिंग 23 एप्रिल 2025. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, राज्यातील प्रत्येक शैक्षणिक विभागामध्ये एक याप्रमाणे आनंद गुरुकुल निवासी शाळा स्थापन करण्याकरता 16 एप्रिल 2025, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020. ओके, त्याच्यानंतर शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा 16 एप्रिल 2025, मोफत गणवेश योजना 2015, सर्व शाळा अंगणवाड्या केंद्राद्वारे जिओ टॅगिंग. ओके,
तर हे आहे 2025 च. त्याच्यानंतर आहे आयडॉल शिक्षक आणि शैक्षणिक संस्था शाळा बँक तयार करण्याबाबत 2025 आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान 2024. तर लक्षात घ्या, असं फुल्ली अपडेटेड हे पुस्तक आहे आणि या पुस्तकामधून तुमचा सगळा सिलेबस कव्हर होतोय. तर हे पुस्तक तुम्हाला मिळत आहे आपल्या केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईट वरती. तर येणाऱ्या या परीक्षेची तयारी तुम्ही करत असाल तर डेफिनेटली हा संदर्भ तुम्ही घ्या आणि याच्यातून तुमची परिपूर्ण तयारी करा. चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. काही तुमच्या अडचणी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पब्लिकेशनचा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता किंवा कमेंट बॉक्स मध्ये तुमचे डाऊट विचारले तरी चालेल. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.